यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनस्वी स्वागत आहे। आज नवा विषय, नवा आशय, नवी सक्सेस स्टोरी। मंडळी, पुण्यातील गायत्री लेले पारंपरिक बाळंतविडा करून देण्याचा व्यवसाय घरगुती स्तरावर करत असत। पुढे त्यांची सून धनश्री हिला बाळाला सासूबाईंनी शिवलेली आणि बाजारातली झबली वापरताना दोन्हीतला फरक चांगलाच लक्षात आला। बेसिकली बाय एज्युकेशन मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि माझा मुलगा झाल्यानंतर मी थोडासा ब्रेक घेतला त्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधून। थोडंसं वर्षभराचा गॅप झाल्यानंतर माझ्या सासूबाईंचाच हा बिझनेस होता, लहान मुलांचे कपडे शिवून द्यायच्या त्या, आणि त्यांनी माझ्या मुलासाठी खूप ऑप्शन शिवले होते आणि त्याच्यातूनच हा क्लिक झाला बिझनेस की हे ऑप्शन्स बाजारात मिळत नाहीयेत, इझिली अवेलेबल नाहीयेत आणि एवढं छान मऊ सुती, म्हणजे जे म्हणतो ना प्युअर कॉटन, मऊ मऊ, जे मुलांसाठी रेकमेंडेड आहे तेही ऑप्शन्स बाजारात मिळत नाहीत। त्यातूनच माझ्या या ब्रँडची सुरुवात झाली। मनातल्या विचारांना प्रत्यक्षात आणायचा निर्णय त्यांनी घेतला आणि 2019 मध्ये धागा हा ब्रँड निर्माण झाला। 2020 मध्ये ह्या ब्रँडचं नाव त्यांनी दुलार असं ठेवलं। मोस्टली फेसबुकवरून सुरुवातीला ॲडव्हर्टाइजमेंट सुरू केली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे जे पॅटर्न्स त्या शिवायच्या तेच पॅटर्न आम्ही बनवून द्यायचो, म्हणजे त्यावेळेस स्टॉक रेडी ठेवला नव्हता। मग जसं जसं ते लोकांना आवडायला लागलं, लक्षात आलं की हे आयटम्स, हे पॅटर्न्स लोकांना खूप आवडतात, मग तसं तसं हळूहळू स्टॉक वाढवायला सुरुवात केली। नाडीची झबली, कुंची, पॅचवर्कची दुपटी, गुंडाळाची दुपटी, हॉस्पिटलसाठी किट, इसेन्शियल किट असे अनेक प्रकार विकसित केले। यात जम बसल्यावर मग 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी कपडे बनवायला सुरुवात केली। सो लहान मुलांचे कपडे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फॅब्रिक क्वालिटी आणि त्याच्यावरच्या प्रिंट्स हा फार क्रिटिकल मॅटर आहे। 2 वर्षापर्यंत आई जे घालते ते बाळं घालून घेतात, पण त्याच्यानंतर तसं राहत नाही, त्यांच्या चॉईसेस खूप येतात। तर त्या केसमध्ये राईट फ्रॉम प्रोक्युरमेंट सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागतं आणि लहान मुलांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, त्यामुळं बिईंग लहान मुलांचा ब्रँड आम्हाला ह्या खूप गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते। कापडाचं सिलेक्शन, पॅटर्न मेकिंग, शिलाई, फिनिशिंग या प्रत्येक पायरीवर धनश्री खूप दक्ष असतात। डिझाईन, कटिंग मास्टर, शिलाई करणारे, मीडिया मॅनेजर अशी एकूण 10 जणांची टीम त्यांच्याकडे कार्यरत आहे। शेवटी कपडेही अशी गोष्ट आहे आणि प्लस लहान बाळांचे कपडे अशी गोष्ट आहे की हात लावून बघून घेतल्याशिवाय मजा येत नाही काही लोकांना। ऑनलाईनचा जमाना किती असला तरी हे टच अँड फीलचं जे प्रोसेस आहे त्याला आपण बीट नाही करू शकत। त्याच्यासाठीच आम्ही स्टुडिओ सुरू केला। बाजारात छोट्या मुलांच्या कपड्यांचे कितीही ब्रँड्स उपलब्ध असले तरी मायेची उबदार झालर असलेले कपडेच ग्राहकांना हवे असतात। साहजिकच या उद्योगात भरपूर संधी उपलब्ध आहेत। ज्या टाईपचं स्टिचिंग आम्ही देतो आणि ज्या टाईपचे पॅटर्न्स, डिझाईन्स आम्ही बनवतो, तर डेफिनेटली हे आम्हाला मार्केटमधल्या बाकी गोष्टींपासून स्वतःला, म्हणजे आमच्या ब्रँडला एक वेगळे पण देतात। ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हो, अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा।